मागच्या मॅचमध्ये। तर बघूया आपण या मॅचमध्ये काय घडते काय बिघडते। पहिल्या 17 साठी कॉमेंट्री बॉक्समध्ये येतील मायक्रोफोनवरती गीतेश सरडेकर मॅन फ्रॉम आजिवली रायगड जिल्ह्याचे। धन्यवाद। चषक 2023 मुख्य आयोजकाच्या भूमिकेत भूषण शेडा भोईर आणि त्यांचे संपूर्ण ब्रदर्स ग्रुप यांच्या माध्यमातून आयोजित केलेली या दुसऱ्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल। एका साईडला असेल जय वागेश्वर रिची प्रतिष्ठान देसाई टीम आणि त्यांना फाईट करण्यासाठी त्याच विभागातून बिलॉंग करणारे टीम आपण पाहतो आई गावदेवी जय बोलेश्वर खिडकाली टीम। नाणेफेकीचा कॉल जिंकला खिडकाली टीमने। प्रथम बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय इथे घेतण्यात आला। तर नक्कीच आपण पाहतोय देसाई संघ मैदानात सरकताना दिसतोय। खिडकाली टीमच्या तर नक्कीच सुनीलजी गायकर यांचं इथे आगमन झालं। त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय। खूप चांगली स्पर्धा, अनेक मान्यवर या व्यासपीठावर उपस्थित आहेत। सर्व मान्यवरांचं क्रिकेट रसिकांचं आणि जे घर बसल्या लाईव्ह प्रक्षेपण पाहतात त्या प्रेक्षकांचं देखील आम्ही या आयोजकांच्या मार्फत सहर्ष स्वागत करतोय। तर चला 2 बॅटर जाऊ द्या मैदानामध्ये खिडकाली टीम। तर चला बॅटर जाऊ द्या। तुम्हाला 3 षटकं पहिले 3 षटकं 15 मिनिटाच्या आतमध्ये संपवायचे आहेत। याकडे देखील दोन्ही कर्णधाराने नोंद घ्यायची आहे। तसेच आई गावदेवी 12-13 नागाव संघ आपण देखील आपले रिपोर्टिंग आयोजकांना कळवायचे आहे। तर सलामीची जोडी मैदानात सरकताना दिसते। एकाच विभागातून दोन्ही संघ बिलॉंग करणारे, दोन्ही संघांचे एकमेकांचे डावपाच नक्कीच माहिती असणारे, एकमेकांच्या खेळी नक्कीच माहिती असणारे हे दोन्ही संघ। 2 अंपायर देखील सज्ज असतील। आपण पाहतो सकाळच्या सत्रापासून खूप चांगला अंपायरिंगचा काम करणारे प्रसाद सर आणि रमाकांत पवार सर, त्या दोन्ही अंपायरचं देखील आपण स्वागत करूया। आमच्या समेत खऱ्या अर्थाने आमचे सिनियर कॉमेंटेटर खऱ्या अर्थाने आज ज्यांनी संधी दिल्या ते विनोदजी पाटील सर बोपर, त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय। तर स्कोरिंगच्या भूमिकेत भावेश पाटील कुंभारली यांचं देखील आपण स्वागत करूया। सन्माननीय रोहनजी म्हात्रे खिडकाळी यांचे या व्यासपीठाकडे आगमन झाले। त्यांना देखील विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं। आपलं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केले जाते। रोहनजी म्हात्रे खिडकाळी यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं। महेश पाटील आणि करण पाटील ही जोडी मैदानात सरकताना दिसतं। सलामीसाठी खेळ करण्यासाठी 4 षटकांचा सामना असेल, याची देखील आपण नोंद घ्यायची दोन्ही टीमने। गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होते गोलंदाजा हिमांशू। 4 षटकांचा सामना कशा रीतीने खेळ केला जाईल या दोन्ही टीमच्या माध्यमातून जो संघ जिंकेल तो मात्र आई गावदेवी 12-13 नागाव संघाच्या अगेन्स्ट खेळ करताना आपल्याला पाहायला मिळेल। या ठिकाणी सुनील गायकर यांचं देखील आगमन झालेले आहे, त्यांचे आपण करूया स्वागत।
स्ट्राईक एंडला महेश पाटील तर नॉन स्ट्राईक एंडला करण पाटील. तर गोलंदाजीच्या भोवऱ्यावर सज्ज झालाय. पहिला विकल्प वापरला जातो हिमांशूला आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर देसाई टीम कडून. पहिलाच बॉल लॉफ केलाय, फटका चांगलाय, परफेक्ट मिडल, डीप मिड विकेटच्या डोक्यावरून हा येतोय उत्तुंग असा हाय पाय षटकार. स्टंट अँड डिलिव्हरीचा स्ट्रोक खऱ्या अर्थाने पाहायला मिळाला. बॅटिंग करत असताना महेश पाटीलच्या बॅटमधून येतोय उत्तुंग असा हाय पाय षटकार पाहायला मिळाला. आगाज केला जातोय पहिल्या डावाचा, अर्थात पहिल्या सत्राचा. जय गावदेवी जय भोळेश्वर किडकाली टीमच्या माध्यमातून टॉस जिंकल्यानंतर निर्णय मी तर म्हणेन चांगला सिद्ध होतोय की काय. पहिल्याच चेंडूवर टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय पहिल्या चेंडूवर तरी सफल ठरलाय. नक्कीच अगदी पुढ्यात होता चेंडू, जसा आला तसा भिरकवला आणि डीप मिड विकेटच्या डोक्यावरून उत्तुंग असा षटकार पाहायला मिळाला. बॅटिंग करीत असताना महेश पाटीलच्या बॅटमधून. पुन्हा एकदा हिमांशू सज्ज होईल आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर पॅव्हिलियन एंडकडून. पुन्हा एकदा आडवा बॅटने खेळायचा होता. पंचांकडे जोरदार अपील जरूर केली, परंतु अपील मात्र पेटाळली जाते आणि निर्धाव चेंडूची सांगता होत्या. असे चेंडू जेव्हा फेकी केले जातात तेव्हा नक्कीच अपील केली जाते. पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न नक्कीच एसटी रक्षकाकडून वारंवार केला जातो आणि नक्कीच हेच क्रिकेट आहे आणि नक्कीच एक चांगले क्रिकेट देसाई गावने दाखवलं आहे आणि आता देखील दाखवताना दिसतात. लो फुलटॉस लाईनचा चेंडू होता, क्षेत्ररक्षक डीपला आहेत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सफल ठरतोय आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. 2 धावेच्या मदतीने 8 धावा धावफलकावर लागले जातात. चांगलं क्रिकेट दोन्ही टीमच्या माध्यमातून दाखवताना आपण पाहतो. जय वागेश्वर रिची प्रतिष्ठान देसाई टीम एका साईडहून तर दुसऱ्या साईडला बॅटिंग करत असताना खिडकाली टीमला आपण पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 8 धावा ऑनबोर्ड लागल्या जातात. 1 षटकार, 1 दुहेरी आणि 1 निर्धाव चेंडू या षटकामध्ये हिमांशूच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाला. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा महेश पाटीलला पाठवू. एक डीप मिड विकेट आणि लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक असला. इथे खराबपैकी फुलटॉसला टॉस केलाय. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हा चेंडू गेलाय सरळ सीमारेषेबाहेर. दर्जेदार चौकार. खराब चेंडूची फेकी पाहायला गेली. अगदी सहजरित्या फक्त चेंडूला दिशा दिली. फलंदाजी करत असताना महेश पाटीलच्या माध्यमातून हा चौकार इथे लगावला जातोय. डीप स्क्वेअर लेगचं क्षेत्र दाखवलं जातं हिमांशूला. थोडीशी मागणी गोलंदाजी हिमांशूची मैदानामध्ये पाहायला मिळते. इथे एखादा ब्रेक थ्रू इथे मात्र इथे तुम्हाला दबाव कमी करू शकतोय. 14 धावा ऑनबोर्ड. स्ट्राईक एंडला महेश पाटीलचा आडवा बॅटचा तडाखा डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हा येतोय हाय फाय षटकार. या षटकाराच्या मदतीने 18 धावा ऑनबोर्ड लागल्या जातात. आक्रमण आणि आक्रमण मी फक्त बॅटने बोलतोय दाखवून देत असताना महेश पाटीलचा षटकार इथे रोखणं कठीण होत चाललाय. आता मात्र महेश पाटीलला जबरदस्त फटकेबाजी. 2 षटकार, 1 चौकार, 1 दुहेरी. अजून एक वन्स अगेन दॅट्स अ क्लिअर मार्डी. बिग 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 षटकार. खेळ राहिला अफलातून स्ट्रोक. महेश पाटीलची मन जिंकणारी खेळी मात्र पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली. 3 षटकार, 1 चौकार, 1 दुहेरीच्या माध्यमातून पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 24 धावा ऑन बोर्ड लागल्या जातात.
नक्कीच कौतुक करावं तेवढं कमी आहे. सरसेनापतीला मात्र टार्गेट केलं जातं आहे, कारण पहिल्या गोलंदाजाला तुम्ही जेव्हा टार्गेट करता तेव्हा येणाऱ्या गोलंदाजांवर हा दबाव वाढत जातो आणि निश्चितपणे आता दबाव असेल तो रिची 11 देसाई टीमवर, कारण पहिल्याच षटकामध्ये 24 धावा कुठल्या. जसं या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट धावा जमवण्याचा पराक्रम या टीमने जरूर केला आहे, परंतु इथे जर महेश पाटील आणि करण पाटील ही जोडी जर फोडली नाही तर मात्र मोठ्या धावसंख्येला सामोरं जावं लागेल. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय खिडकाली टीमला काय परफॉर्मन्स राहिला महेश पाटीलचा पहिल्या षटकामध्ये. दुसरं षटक मार्गस्थ होईल, गोलंदाजीच्या भोवऱ्यावर सज्ज होईल. सांघिक कोट्यातील दुसरा आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन येत असताना प्रवीणला आपण पाहतोय. पहिलाच बॉल लॉब केलाय, जज केलं जात आहे. सुरेख झेल टिपला जातोय. आळ्या पावली पहिल्या चेंडूवर करण पाटीलला पकडावं लागतोय. तंबूचा रस्ता, पहिली विकेट गारत. प्रवीण मात्र पहिल्या चेंडूवर पहिली सफलता मिळवली जाते. करण पाटीलला शांत बसवलं जात आहे. नवीन येणारा फलंदाज तेजस पाटील पाहतोय इनॅट नंबर 3 वर बॅटिंग करण्यासाठी सज्ज असेल खिडकाळी टीम कडून. नक्कीच निर्णय घेतला होता क्षेत्ररक्षण बॅटिंग करण्याचा टॉस जिंकल्यानंतर. पहिल्या षटकामध्ये तो निर्णय सफल ठरला आहे, परंतु दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली तशी करण पाटीलची पहिल्या चेंडूवर पहिली विकेट संपादन केली जात आहे. संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतो 24 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता नवीन येणारा फलंदाज तेजस पाटीलला आपण मैदानामध्ये पाहतोय. रिवर्सचं अस्त्र बाहेर काढलंय, बॅटची टॉपेज आणि अजून एक विकेट इथे मैदानातून बाहेर होईल. तेजस पाटील बॅक टू पेवलॅन, मॅन फ्रॉम खिडकाली. जे षटक हवं होतं ते षटक मात्र येताना दिसते प्रवीणचा, कारण गरज होती एका चांगल्या षटकाची. ऑन हॅट्रिक बॉल असेल येणारा. लगातार 2 चेंडूवर 2 मोठ्या सफलता मिळवण्यात यश आलाय तर प्रवीण या गोलंदाजाला इथे तिसरी विकेट हॅट्रिक संपादन केली जाईल का या स्पर्धेमधील प्रवीणच्या माध्यमातून. नक्कीच विकेट हॅट्रिक, शौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक सन्मान्य अतिथी हरिचंद्र बलराम भोईर यांच्याकडे तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राईज इथे ठेवण्यात आला आहे. तर नक्कीच एक खेळाडूंचं मनोबल वाढवण्याचं काम या व्यक्तिमत्वांचं केलं जात आहे, त्याचं देखील आपण करूया स्वागत. विकेट हॅट्रिकचा बॉल होता, परंतु थोडा क्षेत्ररक्षकापासून दूर. चेंडू थांबणार नाही, नॉन स्टॉप चेंडू जाणार सरळ सीमा रेषेबाहेर. दर्जेदार चौकार. चान्स आला होता झेलसाठी, परंतु थोडासा दूर क्षेत्ररक्षकापासून राहिला आणि चेंडू मात्र सरळ गेलाय सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी. 4 धावेच्या मदतीने 28 धावा ऑनबोर्ड लागल्या जातात. इथे मात्र टॉपेज घेतली जाते. एलिमिनेशन नव्हतं फटक्यामध्ये, उलट जाऊन झेल पकडला जातोय आणि तिसऱ्या विकेटचं पतन होत असताना 28 या धावसंख्येवर लागलेला तिसरा धक्का खिडकाली टीमला. या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. प्रवीण या गोलंदाजाचा 3 सफलता 1 चौकार जरूर आला, परंतु काय कमालीची गोलंदाजी मैदानामध्ये साकारली आहे. जसं नॉन स्ट्राईक एंडला महेश पाटील मात्र नक्कीच वाट बघत असेल की स्ट्राईकवर कधी इन बाय आणि कधी ते मोठे फटके केले आहेत. संघाची धावसंख्या 28 या धावसंख्येवर लागत असताना नवीन येणारा फलंदाज हितेश पाटील
जर्सी नंबर 45 मैदानात इन होतोय. हितेश पाटीलला पाहतोय इन ॲट नंबर 5चा खेळाडू. 45 नंबर म्हटलं तर इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार करायला गेलो हिटमॅन रोहित शर्माची जर्सी नंबर आणि नक्कीच ती जर्सी परिधान करून हितेश मात्र मैदानात हिटमॅन सारखा खेळ करेल का हा देखील प्रश्न. कारण थोडंसं संघ अडचणीमध्ये पहिल्या षटकामध्ये जरूर 24 धावा आल्या, परंतु दुसरं षटक कुठेतरी देसाई टीमच्या बाजूने येताना दिसतंय. 3 सफलता 1 चौकार प्रवीणच्या गोलंदाजीवर आलाय. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये चेंडू आला. पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू खेळलाय. पॉईंट आणि कव्हरच्या मधोमध चेंडूला उचललं जात आहे, फेकलं जात आहे. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि या 2 धावेच्या मदतीने 31 धावा 30 धावा धावफलकावर लागले जातात. शेवटचा चेंडू असेल या दुसऱ्या षटकामधील किती धावा उभारल्या जातील या हितेश पाटीलच्या माध्यमातून. प्रवीण पुन्हा एकदा सज्ज असेल. ओव्हर द विकेटने ऑन साईडला खेळल्या. डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. थोडंसं क्षेत्ररक्षक कंबल होते. लेझी क्रिकेट पाहायला मिळतं आणि या 2 धावेच्या पद्धतीने दुसरं षटक समाप्त होत आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आई गावदेवी खिडकाळी टीम जाऊन पोहोचले ती 32 या अंकावर 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. संघाची धावसंख्या खिडकाली टीम जाऊन पोहोचले 32 या अंकावर. 16.00च्या सरासरीने मात्र खेळ चालू आहे मैदानामध्ये. तर निश्चितपणे असा खेळ राहिला तर नक्कीच 60 धावा देखील सहजरित्या कंप्लीट होऊ शकतात. परंतु येणारे 2 षटक कोणाच्या बाजूने असतील, देसाई टीमच्या बाजूने की खिडकाली टीमच्या बाजूने. तर नक्कीच 2 षटकं संपतात. आपण ही लढत पाहतो. दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत. एका साईडला जय वागेश्वर रिची प्रतिष्ठान देसाई टीम सुखदेव काकांचा संघ पाहतो आपण आणि दुसऱ्या साईडला पाहतोय आई गावदेवी जय भोलेश्वर खिडकाली टीमला पाहतोय. नाणेफेकीचा कॉल जिंकला होता खिडकाली टीमने आणि बॅटिंग करण्याचा निर्णय अद्याप तरी सार्थ ठरलाय पहिल्या 2 षटकामध्ये. गोलंदाजी ट्रॅकवर येतोय ऋषी प्रमोद मात्रे. ऋषी येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलाच बॉल ऋषीचा. पहिला बॉल लॉब केला. ऑन साईडला ट्रॅव्हल होतोय. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक अतिवेगाने चेंडूवर येतोय, परंतु चेंडू अवाक्याच्या बाहेर. चेंडू जाईल सरळ सीमारेषे बाहेर. दर्जेदार चौकार. या अंकावर प्रत्येक गोलंदाजाला आक्रमण मात्र केलं जात आहे. पहिल्या चेंडूपासून दबाव टाकण्याचा प्रयत्न मात्र इथे सफल होतं महेश पाटील या फलंदाजाचा. सलामीला आलाय महेश पाटील. 3 षटकार 2 चौकार आणि 1 दुहेरी धावसंख्या नक्कीच त्याच्या बॅटमधून आलाय. खूप चांगले फटके त्याने या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये दाखवलं जात आहे. वैयक्तिक 28 धावांचं योगदान दिलं आहे. अजून एक मोठा फटका खेळायचा होता यावेळी मात्र थोडासा उलकावणी देणारा चेंडू होता. टप्पा त्या पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेणाऱ्या या चेंडूवर प्रत्युत्तर देण्यास मात्र चकला गेला. पुन्हा एकदा ऋषी मात्र असेल गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळी मात्र समोरच्या दिशेने काय अफलातून स्ट्रोक येतोय. चेंडू गेलाय सरळ सीमारेषे बाहेर. 6 धावेसाठी षटकार.
यावेळी मात्र मोठा फटका खेळायचा होता. डीप स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक जीवाच्या आकांताने चेंडूवर येतोय. 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि या 2 धावेच्या मदतीने आता मात्र 44 धावांचा डोंगर उभा करण्यामध्ये यश आलंय त्या खिडकाली टीमला. काय अफलातून बॅटिंग राहिलंय. महेश पाटीलचं कौतुक करायला लागेल. लाजवाब बॅटिंग, पूर्णपणे प्रेक्षकांची मनं जिंकणारी बॅटिंग मैदानामध्ये दाखवत असताना महेश पाटीलला आपण पाहतोय खिडकाली टीमला एकाकी खिंड लढवली जरूर जाते, परंतु इथे लाईन मिस पाहायला मिळाला. अतिरिक्त टर्न या चेंडूवर पाहायला मिळाला आणि पंचांचा इशारा आलाय. दॅट्स अ वाईट. एक धावेच्या मदतीने 45 धावा ऑन बोर्ड लागल्या जातात. या षटकातील शेवटचे 2 चेंडू बाकी असतील. यावेळी मात्र निर्धाव चेंडू नक्कीच पाहायला मिळाला. अगदी ऑब्स्टिक लगत चेंडू फेकी केली होती आणि निर्धाव चेंडूने धावसंख्या स्थिर पाहायला मिळते 45 या अंकावर. चांगली गोलंदाजी ऋषीने दाखवले पाठीमागच्या सामन्यात आणि या सामन्यात देखील दाखवत असताना यावेळी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न फसला. बॅकिंग नव्हती. दुसऱ्या धावेसाठी पलटले. दुसरी धाव देखील पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतो आणि तिसरी धाव देखील पूर्ण केली जाते. 3 धावा कंप्लीट केल्या जातात. 3 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचते ते 48 या धावसंख्येवर. या षटकाचा विचार करायला गेलो थोडंसं मागडं षटक राहिला ऋषीचा, कारण या षटकामध्ये तब्बल पाहायला गेल्या तर 16 धावा मोजाव्या लागल्या त्या ऋषीला आणि नक्कीच 3 षटकांचा खेळ संपला. 48 धावा ऑन बोर्ड लागले जातात 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. संख्या धावफलकावर लागली जाते ती 48 धावा. पहिल्या षटकामध्ये 24 धावा. त्यानंतर प्रवीणचं थोडंसं चांगलं षटक आलं होतं, त्यामध्ये 3 सफलता आणि 8 धावा फक्त प्रवीणने खर्च घातल्या होत्या. त्यानंतर ऋषीचा पूर्णपणे मागडं षटक ठरला, त्यामध्ये 16 धावांचा हे षटक आला. सुखदेव काका गोलंदाजी ट्रॅकवर होता. ट्रॅकवर येताना दिसतंय एक लेगंड खेळाडू आणि नक्कीच खऱ्या अर्थाने देसाई गावाचं नाव अगदी संपूर्ण रायगड असेल ठाणा असेल या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्यामध्ये त्यांचा मोलाचा सहभाग आहे. ते सुखदेव काका मात्र गोलंदाजी ट्रॅकवर येताना आजही मी चांगले क्रिकेट खेळू शकतो हे दाखवून देत असताना एक चांगली गोलंदाजी पाठीमागच्या सामन्यामध्ये केली आणि नक्कीच मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देखील त्यांना डेडिकेट केली होती. आणि ते सुखदेव काका येतात गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलाच बॉल लॉब केला आहे. फटका चांगला आहे. चेंडू जाईल सरळ सीमा रेषेबाहेर. दर्जेदार षटकार येतोय बॅटिंग करत असताना महेश पाटीलच्या बॅटमधून. या षटकाराच्या मदतीने वैयक्तिक 42 धावा धावफलक वैयक्तिक महेश पाटील 42 या धावसंख्येवर खेळतो, तर संघाचं अर्धशतक इथे कंप्लीट केलं जात आहे. 54 धावा ऑन बोर्ड लागल्या जातात. बॅटिंग करत असताना खिडकाली टीममध्ये पहिल्या चेंडूवर रिव्हर्स स्वीपचा अस्त्र बाहेर काढला होता आणि त्या सफल देखील ठरला. यावेळी मात्र पंचांचा इशारा येतो दॅट्स अ वाईट. इथे मात्र आपल्या एक्सपिरियन्सचा फायदा उठवत इथे फसवलं जात आहे महेश पाटीलला आणि एक मोठी विकेट. मैदानातून बाहेर होताना 42 धावांचं वैयक्तिक योगदान देणारा महेश पाटील बॅक टू पेवलँड. पंचावन्न धावसंख्येवर चौथा देधक्का असेल. एक मोठी विकेट मिळवण्यात जरूर यश आलाय ते नक्कीच सुखदेव काका यांना, कारण कर्दनकाल अगदी गोलंदाजीसाठी ठरलेला महेश पाटीलला वैयक्तिक 13 चेंडूमध्ये 42 धावांची भारदार आपल्या टीमसाठी खेळी करणारा महेश पाटील जबरदस्त ताकदवान खेळ या संपूर्ण स्पर्धेमध्ये
महेशचा राहिला. हर्ष पाटील येतोय नवीन फलंदाज बॅटिंग करण्यासाठी. यावेळी चांगला फटका, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे, चुकी करणार नाही. अजून एक मोठी सफलता, मैदानातून आळ्या पावली परतावं लागत आहे हर्ष पाटीलला तंबूच्या आसऱ्याला. परत होतोय लागलेला 5वा धक्का. 55 या धावसंख्येवर खिडकाली टीमला आपण पाहतोय हर्ष पाटीलच्या रूपाने कमबॅक केलं जात आहे. कमबॅकवालं षटक असू शकतं. पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर दुसरा चेंडू अवांतरफेकी केला आणि त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर अजून एक सफलता मिळत असताना आपण मनीषने तिथे खूप चांगला जज केला आणि टिपला देखील. त्याचं देखील कौतुक करूया, कारण बॅटिंग बॉलिंग आणि तेवढं क्षेत्ररक्षण डिपार्टमेंट देखील इम्पॉर्टंट असतं क्रिकेटमध्ये. आणि नक्कीच जर त्यांनी साथ दिली तर नक्कीच गोलंदाज एक चांगली गोलंदाजी करू शकतो. 55 धावा ऑन बोर्ड. शेवटचे 4 चेंडू या षटकातील बाकी असतील. सुखदेव काका पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. फुलटॉस होता, टॉस केलाय, परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षक एकदा कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सफल होईल. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि तिसऱ्या धावे दरम्यान हा फलंदाज बाद होतोय. धावा धावफलकावर लागल्या जातात. 6वी विकेट गारद होतोय. रनआउटच्या स्वरूपात ही सांघिक विकेट असेल. नक्कीच चांगले क्रिकेट दाखवलंय खिडकाली आणि देसाई टीमने, परंतु इथे मात्र धावसंख्येला अंकुश लावण्याचं काम गोलंदाजी मार्कवर असताना सुखदेव काका मैदानामध्ये करताना दिसतात. मोठ्या फटक्यापासून थोडंसं दूर ठेवलाय, परंतु या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. यावेळी लॉफ केलाय, फटका फसलाय, एलिमिनेशन नव्हतं, परंतु नो मार्क्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 2 धावेच्या मदतीने 59 धावा धावफलकावर लागल्या जातात. शेवटचे 2 चेंडू या सत्रामधील बाकी असतील. कशा रीतीने चेंडू डिलिव्हर केले जातील, किती धावा रोखल्या जातील गोलंदाजी करत असताना देसाई टीम कडून. यावेळी लॉफ केलाय, फटका चांगला आहे, ऑन साईडला एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि रनआउटच्या स्वरूपात अजून एक विकेट गारद होईल. 7वा धक्का असेल 60 या धावसंख्येवर. तर नक्कीच खिडकाली टीमला एक विनंती असेल की पेव्हिलियन मधून कोणी आवाज देऊ नका. आयोजकांकडून आम्हाला सांगण्यात येते पेव्हिलियन मधून कोणी आवाज देऊ नका, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. 60 धावा ऑन बोर्ड. शेवटचा चेंडू या सत्रातील बाकी असेल. नवीन येणारा फलंदाज आपण जयेशला पाहतोय. भावेश असेल नवीन येणारा फलंदाज. शेवटचा चेंडूचा खेळ करण्यासाठी बॅटिंग ट्रॅकवर आपण हितेश पाटीलला आपण पाहतोय. तर नक्कीच विनंती केली जाते डगआउटमधून कोणीही आवाज देऊ नका. सर्व संघांना ही विनंती असेल आणि वॉर्निंग देखील असेल आयोजकांकडून की डगआउटमधून कोणीही आवाज देऊ नका. आयोजकांकडून आपल्यासाठी वॉर्निंग येत आहे. शेवटचा चेंडू या सत्रातील बाकी. सुखदेव काका गोलंदाजी ट्रॅकवर. हितेश पाटील असेल स्ट्राईक एंडला. किती धावांचा मोर शेवटच्या चेंडूवर लगावला जाईल. बॅकफुटला घेऊन पण चढवायचा होता. बॅट आणि चेंडूचा फारसा संपर्क आला नाही. एक धाव कंप्लीट होईल. बाईकच्या स्वरूपात एक धाव धावफलकावर जोडली जाईल आणि एक धावेच्या मदतीने 61 धावा धावफलकावर लागल्या जातात. येणारे चेंडू असतील 24 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र 62 धाव्यांची. या धावा उभारल्या जातील का देसाई टीम कडून, हा देखील प्रश्न असेल की या धावा 62 धावा वाचवल्या जातील त्या खिडकाली टीम कडून. ऐकूया विनोदजी पाटील सरांना.
थँक्यू व्हेरी मच गीतेश. उपस्थित तमाम लाडके दर्शकांचं क्रिकेटच्या या रोमांचकारी अद्भुत अद्वितीय खेळामध्ये हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा आपण बघतायत स्वर्गीय रामदास स्मृती चषक 2023. आयोजक आहेत भूषणदादा भोईर व संपूर्ण भोईर ब्रदर्स यांच्या संकल्पनेतून साकारलेली क्रिकेटची ही भव्य दिव्य स्पर्धा, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटची जत्रा, क्रिकेटची ही मांदी आली. आपण बघताय ठिकाण आहे नागाव आणि मैदान आहे मांडण. मांडण मैदान अत्यंत प्रसिद्ध असं मैदान आणि सुंदर असं मैदान. या दरम्यान कैलाजी भोईर दैसर गावचे यांचं आगमन झालं. विनंतीकरण केलं जाताना या आपण आपली जागा आमच्या मनामध्ये या व्यासपीठावरती आहे. आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. जे कोणी दैसरचे असतील, नागावचे असतील, आज जे संघ खेळत आहेत, मग ते देसाई खिडकाचे कोणी समर्थक प्रतिष्ठित व्यक्ती आले असतील गावातील, प्लीज आपण स्टेजवरती या. आमच्या जर इन्व्हिटेशनची तुम्हाला गरज नाही, तुम्ही येऊ शकता. आपल्यासाठी नक्कीच हे व्यासपीठ आहे आणि आपण या व्यासपीठावर येऊन या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. उळ्या मैदानाकडे आजच्या दिवसातील हा सामना क्रमांक आपण बघतायत 6वा. खिडकाई आई गावदेवी जय भोले क्रिकेट संघ खिडकाई त्यांच्या समोर आपण बघतायत जय वागेश्वर रिची प्रतिष्ठान देसाई. दोन्ही संघ दोन्ही गाव एकमेकांच्या शेजारी आहेत. इथून जाताना डाव्या बाजूला आपण बघितलं तर उजव्या बाजूला देसाई आहे, डाव्या बाजूला खिडकाई, अशी दोन गावं आणि दोघांची क्रिकेटची फार जुनी परंपरा राहिली आहे. खिडकाई म्हटले की पांडवकालीन खिडकाळेश्वर मंदिर तुमच्या डोळ्यासमोर येईल आणि दर शिवरात्रीला आपण बघितलं तर प्रचंड गर्दी शिवरात्रीला खिडकाच्या मैदानावरती होत असते. आणि त्याचबरोबर देसाई क्रिकेटची फार जुनी परंपरा, तसं देसाईमध्ये बैलगाडा शर्यतीचा अड्डा आहे तसाच खिडकाईमध्ये आहे आणि त्यामुळे ही गावं नेहमीच चर्चेमध्ये राहिली आहे, बैलगाडा क्षेत्रामध्ये म्हणा किंवा क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये म्हणा. पण आज हे दोन्ही संघ एकमेकांच्या समोर, याआधी अनेकदा एकमेकांच्या समोर आल्या, तर अनेकदा देसाईने खिडकाईला पराभूत केलं, खिडकाईने देसाईला पराभूत केले. पण या मॅचमध्ये बघूया, शेवटी तो भूतकाळ होता. मागच्या मॅचमध्ये मागच्या वर्षात किंवा त्याआधी तुम्ही काय केलं ते महत्त्वाचं नाही, आता इथून काय करणार. कारण रमाकांत अचरेकरांनी सचिनला एक कानमंत्र दिला होता की पुढची नवीन मॅच खेळत असताना आधीच्या मॅचला डोक्यातून काढायचं. आधी तू शतक केलं असेल किंवा तू शून्यावर बाद झाला असेल, कारण प्रत्येक वेळी परिस्थिती ही वेगळी असते. आणि त्यामुळे इथे आपण बघाल तर संघ हा भिन्न संघ आहे. आणि आता या मॅचमध्ये बघूया कशा पद्धतीने हे दोन संघ परफॉर्म करत आहेत. 62 करायचे आहेत, एक मोठी टोटल आहे. खिडकाळीने उभी केली आहे, खिडकाळीकडे क्वालिटी अटॅक आहे, पण देसाईकडेही फलंदाजी जबरदस्त आहे. त्यामुळे या मॅचमध्ये एक वेगळी मजा जरूर येईल. फुलटॉस नाही आला बॅटवर व्यवस्थित. नक्कीच आकाशलाही माहीत आहे की हा चेंडू मोठा फटका येऊ शकला असता, पण स्लोअर वन चेंडूवरती आपण बघितलं तर एक सिंगल येते, स्ट्राईकवरती येतात मोरेश्वर. या दोघांना एक चांगला स्टार्ट करून द्यावा लागेल. 15.50 ही धावांची आवश्यक गती आहे आणि त्यामुळे ही धावगती राखण्यासाठी किमान 2 मोठे फटके प्रति ओव्हरमध्ये आले तरच ही धावगती राखता येईल, अन्यथा खिडकाई दबाव वाढवेल. आणि खिडकाईने मागच्या मॅचमध्ये प्रूव्ह केलं, जबरदस्त गोलंदाजी त्यांची राहिली. बॉलिंग मार्कवर तेजस ठाकूर. हा चेंडू यावेळेस मात्र बीट केलंय स्लोअरमध्ये. जास्त गती नाही बघा, गती नसली तरी चालेल पण अचूकता महत्त्वाची असते. व्हेरिएशन, वैविध्यपूर्ण गोलंदाजी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही यश प्राप्त करू शकता, अन्यथा फलंदाज तुमच्यावरती आपली हुकूमत गाजवेल. तेजस ठाकूर पुन्हा एकदा फुलटॉस आहे, पाठवलाय तिथे एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सुयोग होते, ज्यांनी मागच्या मॅचमध्ये अंतिम षटक अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळलं होतं. आणि पहिल्या मॅचमध्ये जशी फिल्डिंग सजवली होती तशीच गोलंदाजी झाले. नाही तर बऱ्याचदा काय होतं, ऑनसाईडला 3 फिल्डर 2 फिल्डर असतात आणि बॉलिंग आउटसाईड दी ऑफ स्टंप केली जाते. ऑफसाईडला फिल्डर लावतात आणि मग शॉर्ट ऑफ लेन फुल टॉस बॉल टाकतात. त्यामुळे गोलंदाजाने जशी फिल्डिंग लावली ना तशाच पद्धतीने गोलंदाजी करायला हवी. एक मिड विकेट आहे, एक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. हा चेंडू झेलची शक्यता, तेजस पाटीलने टिपला झेल आणि तेजस ठाकूरला मिळते पहिलं यश.
आकाश परतलाय, त्याच्या जागेवरती विकास. एक भाऊ मैदानाच्या बाहेर, दुसरा भाऊ मैदानाच्या आत. खरं तर विकासला मागाशी थोडंसं अस्वस्थ वाटत होतं, तब्येत थोडीशी त्याची खराब त्याला वाटत होती, त्यामुळे थोडा बाहेरही आला होता. पण शेवटी आता गावाची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे, अस्तित्व पणाला लागलेलं आहे, अस्मिता पणाला लागली, त्यामुळे तो आला मैदानावरती तिसऱ्या क्रमांकावरती. मात्र इथून बघूया कशा पद्धतीने तो या परिस्थितीला हँडल करतोय. एक गडी बाद झाला, दोन्ही धावसंख्या आहे. खूप चांगली गोलंदाजी तेजस ठाकूरने पहिल्या मॅचमध्ये केली होती आणि आत्ताही तशीच सुरुवात. 4 चेंडूत केवळ 2 धावा आणि 1 विकेट त्याने प्राप्त केलाय. विकास बघूया कशा पद्धतीने बॅटिंग करतोय. समोर तेजस ठाकूर ओव्हर द विकेट. कॉमेडी बॉक्स इन कडनं हा चेंडू खोदून काढला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. लॉंग ऑफरनं तेजस पाटील फार वेगाने गेल्यात, पण या दरम्यान 2 धावा पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ दोघांना मिळतोय आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण 4. विजयासाठी टार्गेट आहे 62. धावसंख्येचा 58 धावा अजूनही हव्यात, पण एक चांगली पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. बॅटिंग लांबणे जरी खोलवर असला तरी धावा येणं गरजेचं आहे सुरुवातीपासून, अन्यथा रिक्वायर्ड रेट वाढला तर मग येणारी फलंदाजांना अडचण निर्माण होईल तो रिक्वायर्ड रेट राखत असताना. स्ट्राईकला पुन्हा एकदा, यावेळेस येतोय फलंदाज विकास. बॉलिंग मार्कवर तेजस. हा चेंडू यावेळेस मात्र बॅटची एज लागल्यानंतर मला वाटतं कुठेतरी डोक्याला लागलाय की काय, पण जास्त गंभीर दुखापत नाही आहे आणि त्यामुळेच कुठलीही चिंतेची बाब नाही. दुखापत या खेळाचा भाग आहे. अनेक खेळाडू यंदा आपण दुखापतग्रस्त होताना बघितलेले आहे. 40+ आपण बघितलं उंबारलीचे कैलास यांचा खरं तर हात पूर्णपणे ब्रेक झाला फॉर्म्सवरनं आणि त्यांना रेस्ट करावी लागली. देसाईचे आपण बघितलं तर जे बळीराम त्यांच्याही बोटाचा हाड जे बाहेर निघाला होता, अक्षरशः बाहेर निघाला होता तुटून, पण रक्त तिथे निघालंच नाही. जेव्हा बाहेर आलं डॉक्टरकडे जेव्हा गेले तेव्हा मात्र रक्ताची धार लागली. आता त्यांनाही 10 दिवसाचा रेस्ट सांगितलेला आहे. त्यामुळे चेंडू जेव्हा बॅटला लागून डोळ्यावरती येतो ना, फार वेगळी दुखापत. सागर पाटीललाही भोपरच्या यंदा दुखापत झाली होती गेसरच्या मैदानावरती. अशा अनेक खेळाडू आहेत ज्यांना दुखापतीने करत असतं केलेलं आहे. कित्येक खेळाडू लेगामेंटमुळे देखील क्रिकेटपासून दूर झाले. कुणाल म्हात्रे असतील, देवीचा पाडाचे, दोन्ही पायांना करतं लेगामेंटचा त्रास. बाळा बोराडे यांनाही लेगामेंटचा त्रास आहे, पण तरीही मैदानावरती ते उतरतात, कारण क्रिकेटपासून दूर राहणं कित्येक खेळाडूंना का तर आवडत नसतं. कुणाल रोशन काय तर रोशन काहीतरी नक्कीच आम्हाला माहिती देत आहेत. अत्यंत चांगलं टेलिकास्ट सुरू आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. 4 धावा झाल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. बॉलिंग मार्कवर आपण बघतात यावेळेस सौरभ. एक सौरभला आपण बघितला तिसगावच्या जबरदस्त गोलंदाजी, तितकं दर्जेदार क्षेत्ररक्षण. तिसगावने पहिल्या मॅचमध्ये इम्प्रेस केले, पण दुसऱ्या मॅचमध्ये त्यांचा परफॉर्मन्स ढासळला आणि त्यांना स्पर्धेतून नक्कीच माघार घ्यावी लागली. तर मोरेश्वर स्ट्राईकला येतात. यावेळेस 2 चेंडू सामना केलेले आहेत, 1च धावा आलेली आहे. धावा केवळ धावफलकावरती 4 आहे. चिंता जरूर आहे देसाईसाठी, कारण धावा आल्याने पॉवर प्लेमध्ये, पण आता इथून आक्रमण करावं लागेल आणि मोठ्या पटक्यासाठी जावं लागेल. सौरभ हा चेंडू यावेळेस लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत, अगदी खाली बसून हा झेल टिपला क्षेत्ररक्षक. त्या ठिकाणी तेजस ठाकूर होते. आज दोन्ही तेजस चमकल्यात. मगाशी तेजस बॉलिंग करत होते ठाकूर, तेव्हा तेजस पाटीलने झेल टिपला आणि आता गोलंदाजी सौरभ करतोय, तिथे तेजस ठाकूरने झेल टिपलाय आणि 2 गडी बाद झाल्यात. केवळ 4 धावा धावफलकावरती. विजयासाठी अजूनही 58 धावांची गरज आहे. चिंतेची बाब जरूर आहे, कारण गोलंदाजी चांगली होते, पण देसाई संघ इथून लढणं जाणतो, इथून कमबॅक करणं जाणतो, पण त्यासाठी चांगल्या पद्धतीने बॅटिंग करणं गरजेचं आहे. इथून निर्भीडपणे लढावं लागेल, पण गोलंदाजी इतकी चांगली होते की फलंदाजांना खरं तर सीमारेषा क्लिअर करता येत नाही. आणि दरम्यान न्यू बॅटर मैदानावरती हिमांशू आल्यात. हिमांशू म्हात्रे डाव्या हाताचा अत्यंत घातक फलंदाज. अनेक रेकॉर्ड फार कमी वयामध्ये त्यांनी नोंदवले आहेत, पण या क्षणाला तो काय करणारा प्रश्न. ऑन साईडला सापळा रचल्या, स्क्वेअर लेग, मिड विकेट आणि एक काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक तुम्ही बघताय. पहिला चेंडू उडवलाय, यावेळेस मात्र वाडीशी लॉंग ऑनच्या वरून हाय अँड हँडसम.
तिथला अशाच पद्धतीने तो खेळत असतो आणि नेहमीच षटकार मारण्यासाठी तो नेहमी तयार असतो. आपण बघितलं पहिला षटकार आला देसाईसाठी हिमांशूच्या बॅटमधून, धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते 10. पुन्हा एकदा सौरभ, हा चेंडू स्क्वेअर लेगला, ओहो झेलची होती संधी, हाताला चाटून पुसून चेंडू मात्र गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण बघतायत भावेश च्यातून झेल सुटलाय. जीवनदान मिळतं हिमांशूला. झेल कठीण जरूर होता, प्रयत्न भावेशचा जरूर झाला, पण आता तिथे करण जातोय कारण भावेशने प्रयत्न केला, प्रयत्नांना यश आलं नाही. माहिती आहे या क्षणाला झेल जर ड्रॉप झाला हिमांशूचा तर इथून काही घडू शकतं. इक्वेशन आता मात्र 15 चेंडू शिल्लक आहेत आणि करायच्या 46 धावा हिमांशूने दाखवून दिले. आता मी मैदानावरती आलेलो आणि नक्कीच आता ज्या आधी काही जे घडलं नाही पहिल्या ओव्हरमध्ये ते घडवण्याचा प्रयत्न मी करेन. 2 चेंडूत 12 ठोकलेले आहेत कारण पहिल्या षटकात केवळ 4 आले होते आणि या षटकाची सुरुवातही विकेटने झाली होती. पण हिमांशू निर्भीडपणे लढतोय आणि या मैदानावरती जरूर तो संघर्ष करेल कारण अजूनही कार्य बाकी आहे. कारण 46 धावा अजूनही हव्यात विजयासाठी 15 चेंडूमध्ये. हा चेंडू ऑफ स्टंपवरती, ही खूप चांगली लाईन लेंथ आहे. कल्पकता दाखवत असताना चांगली थिंकिंग. आपण बघितलं पहिले 2 चेंडू जे आधीचे अगदी बॅटच्या रडारमध्ये आले, एक फटका तर बनवला कदा शफल होऊन स्क्वेअरच्या दिशेने खेळले, पण हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप थोडासा बाहेर टाकला आणि हीच लाईन लेंथ प्रत्येक गोलंदाजाला खरं तर हवीहवीशी वाटते आणि ती नेहमीच फलंदाजांना शांत ठेवण्यामध्ये बऱ्याचदा यशस्वी होते. यावेळेस मात्र हुक करतात, लॉंग लेगला चेंडू जाईल सीमा रेषेच्या पार. आणखीन एक षटकार, 3 षटकार. षटकार आहे अंपायर कुठे लाईन ही आहे. पंचांना थोडं कन्फ्युजन झालं की त्यांना असं वाटलं की ती जी जो कपडा आहे हिरव्या रंगाचा त्यामुळे कन्फ्युजन होतं. बरोबर आहे का, कारण क्लिअर करायला हवं. प्रसाद सहस्रबुद्धी त्या ठिकाणी आहेत आणि त्यांना माहिती आहे किती प्रेशर असतं. इथून एखादी चूक झाली अख्खा दिवस अंपायरिंग करा, 10 दिवस कंटिन्यू अंपायरिंग करा. चांगली अंपायरिंग झाली कुणी शाबासकी देत नाही. एक निर्णय इकडे तिकडे झाला की पंचांना लगेच जारेवर धरलं जातं आणि व्हॉट्सअपला आपण बघितलं तर लगेच चर्चा सुरू होते. शेवटी पंच देखील माणसंच असतात आणि इंटरनॅशनल लेवलला थर्ड अंपायर चूक करतात. मग आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपल्या अंपायरकडनं नेहमीच ॲक्युरेट डिसिजनची अपेक्षा कशी करू शकतो. त्यांना काही सेकंदाच्या आतच काही डिसिजन द्यावे लागतात आणि त्यात इतका प्रेशर असतो ग्रामीण क्रिकेटचा. आत्ताचे खेळाडू तरी थोडंसं खेळाडूती दाखवत आहेत. पूर्वी तर आम्हाला आठवतं काही जण बॅट बीट घेऊन यायचे मैदानात. अजूनही काही ठिकाणी या गोष्टी घडतात. आम्ही त्या विभागाची नावं सांगणार नाही, पण आम्ही बऱ्याच ठिकाणी कॉमेंट्री करताना गेलेलो आहे. अजूनही पंचांना दमदाटी करण्याचे खरं तर हे अशा गोष्टी घडताना आम्ही बघत असतो. पण पंच नेहमीच डोळ्यात तेल टाकून काम करत असतात. अख्खा दिवस उन्हामध्ये, कधी कधी तर रिलिव्हरही नसतो आणि बऱ्याचदा सीझनच्या एंडिंगपर्यंत पंचांना घरातही ओळखत नाही, इतका रंगावर देखील त्यांचा फरक पडतो. बस तर मॅच स्टार्ट करा, जास्त वेळ घेऊ नका. प्रवीण हा चेंडू स्वीप करतायत स्क्वेअरच्या दिशेने, एक धाव. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण तेजस. मॅचचा रिदम जाऊ देऊ नका, मॅच कंटिन्यू खेळायची. बघा जरी यानंतर आपल्याला एक मॅच खेळायची, त्यानंतरची मॅच होईल की नाही होईल ती आपण नंतर सांगणार आहोत. खाडी संघ कदा सप्रा मैदानावरती खेळतोय, तिथेही चांगली कामगिरी त्यांची होते. पण आज जर ते नाही येऊ शकले, समजा जर तरची गोष्ट आहे, तर मग उद्या आपल्याला ती मॅच कव्हर करावी लागेल. आणि या दरम्यान आपण बघताय 2 ओव्हर संपल्यात. या ओव्हरमध्ये 19 धावा आल्यात. एकूण धावसंख्या आपण बघतायत 23 झालेली आहे आणि विजयासाठी इक्वेशन आम्हाला सांगतायत 12 चेंडू 39 करायच्यात आणि 39 करण्यासाठी 19.50 हा रिक्वायर्ड रेट आहे. पण बघूया अजूनही सामना बॅलन्स आहे. 12 चेंडूत 39 धावा होताना आपण बघितलेल्या, 12 चेंडूत 50 होताना बघितल्यात, 12 चेंडू 54 होतानाही बघितल्यात, पण 12 चेंडूमध्ये 5-10 धावांचे संरक्षण क्रिकेटमध्ये होताना आपण बघितलेले. आता आम्ही या मॅचमध्ये असं सांगू शकत नाही की कोणता संघ जिंकेल. आणि क्रिकेटमधली जे बाकीदा असतात ती बऱ्याचदा आपण बघितलं तर ती करणं म्हणजे मूर्खपणा असतं. त्यामुळे इथून आता काय घडेल, फिल्डिंग लगेच लावा, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. पंचांनीही या गोष्टीकडे लक्ष द्यायचं. मॅचचा रिदम जाऊ देऊ नका. आयोजकांच्या सूचना येतात मित्रांनो, प्लीज मॅचचा रिदम अजिबात तुटू देऊ नका. मॅच त्याच रिदमने सुरू राहायला हवी. 12 चेंडू 39 धावांची गरज आहे. मैदानामध्ये आपण बघतात हिमांशू आणि विकास पाटील.
जरी प्रकृती खराब असली तरी विकास इथून लढणं जाणतो. विकासने हिमांशूने आजवर कित्येक सामने देसाईला जिंकून दिले आहेत. कठीण परिस्थितीतून संघाला नक्कीच त्यांनी तारलेलं आहे. आणि मी नेहमी म्हणतो की फलंदाज तोच खरा असतो जो कठीण परिस्थितीत उभा राहतो संघाला. तर महेंद्र आणि राहुल यांच्याकडनं हॅट्रिकसाठी ऋतिकसाठी पारितोषिक 1000 रुपयाचा 1000 2000 आहेत. चेंडू हवेत, झेल कोण पकडणार आणि झेल पकडलाय तेजस पाटीलने. आणि अशा प्रकारे फलंदाज हिमांशूच्या खेळीचा होतोय अंत. ऑफ साईडला कदरा चेंडू पिचिंग झाला होता. बॅटची एज लागली पण काय सुंदर झेल टिपला. न्यू बॅटर मैदानावर हितेश भोईर, पण हॅट्रिकसाठी राहुल पाटील आणि महेंद्र भोईर जे दैसरचे 2 उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत त्यांच्याकडनं 1000 रुपये असतील ऋतिकला. आणि पहिला गडी या ठिकाणी बाद केलाय, पण आणखीन 2 गडी बॅक टू बॅक बाद केले तर हॅट्रिक पूर्ण केली जाईल. आणि आज हॅट्रिक किती झालं आम्हाला सांगतील भावेश. एकूण हॅट्रिक ची नोंद. तर बॉलिंग मार्कवर ऋतिक, स्ट्राईकला हितेश. आणखीन एक टॅलेंटेड क्रिकेटर, खूप जबरदस्त रेकॉर्ड्स त्याच्या नावावरती, पण सध्या संघ अडचणीत आहे. 11 चेंडूत 39 करायचे. ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सौरभ होते. गुड फिल्डिंग, केवळ एकच धाव. अक्षरशः बांधून ठेवले, जणू काय हातामध्ये बेड्या ठोकल्यात, कारण फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले. मागच्या ओव्हरमध्ये 19 आल्या आणि तशाच प्रकारची बॅटिंग किंवा तशाच प्रकारच्या धावा यायला हव्यात मैदानावरती देसाईसाठी. आणि इक्वेशन आता मात्र चेंडू शिल्लक असतील 10 आणि 38ची गरज, म्हणजे येणारा प्रत्येक चेंडू निदान 4 धावा यायला हव्यात. 380च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करावी लागेल. हा चेंडू आलाय लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर. विकास पाटीलला करावा लागेल धावसंख्येचा विकास या मैदानावरती. षटकार चेंडू 32ची गरज आहे. हिमांशू जरूर डगआउट मध्ये आला, पण विकासने सूत्र आपल्या हातात घेतलेले आहेत. आणि या षटकाने मात्र थोडीशी चिंता वाढवली खिडकायची. हा चेंडू पायात होता, अप्रतिम कमबॅक. बॅट आणि पॅडच्या मध्ये खरं तर ऑनसाईडला खेळण्यास भाग पडला. आणि हा चेंडू जणू काय त्याच्या फुटवर्कची परीक्षा घेणारा होता. थोडीशी प्रकृती नक्कीच त्याची खराब आहे, पण तरी मैदानामध्ये तो उतरलेला आहे आणि धावता येत नाही. थोडीशी क्रॅम्प आय थिंक आलेली आहे त्याला, पण शेवटी मैदानात उतरल्या कारण संघाला त्याची गरज आहे आणि इथून तो प्रयत्न करेल संघाच्या विजयासाठी. 8 चेंडू 31ची गरज. स्ट्राईकला हितेश भोईर सामना करेल ऋतिकचा. ऋतिक मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच होता. हा चेंडू ऑन साइडला, स्क्वेअर ऑफ द विकेट. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण, काय कमबॅक आहे बघा षटकानंतर ऋतिकचं. आणि या दरम्यान आपण बघतात एकच धाव येते. इक्वेशन आता मात्र 7 चेंडू आणि 30. सामना कठीण होत चाललाय, कारण मोठे फटके आले असते तर मॅचच्या अगदी जवळ असते. पण इथून एखादा षटकार आता आला तर शेवटच्या मॅचमध्ये देसाईला एक संधी असू शकते तिथून धावसंख्येचा पाठलाग करण्याची. पण जर इथून एखादा चांगला चेंडू आला तर सामना शेवटला थोडा कठीण होऊ शकतो. बघूया काय घडतंय. हा चेंडू यावेळेस मात्र खरं तर खूप सफल झाले होते आणि त्यांना असं वाटलं की हा चेंडू वाईड जातोय. चेंडू सोडून दिलाय आणि चेंडू जाऊन धडकलाय यष्ट्यांवरती. यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या, त्रिफळाचित होत आहेत आणि विकास पाटीलच्या रूपाने हा 4था गडी मैदानावरती जय वागेश्वरीची प्रतिष्ठान देसाई संघाचा.
पण एक षटकार त्याच्या बॅटमधून आला, त्याने एकूण धावा केल्या आपण बघितलं तर 9 केल्या. आणि इक्वेशन आता 6 चेंडू, आता शिल्लक आहे 30ची गरज, म्हणजे 5 षटकार हा एकमेव पर्याय उरलेला आहे. मागच्या मॅच प्रमाणे खिळकाने याच मॅचमध्ये आपली प्रभावशाली गोलंदाजी सादर केली आणि काय जबरदस्त खेळ त्यांचा राहिला. खरं तर बॅटिंगच्या माध्यमातून पहिल्या मॅचमध्ये खूप चांगला खेळ त्यांचा राहिला. तर 6 चेंडू करायच्या 30 धावा बॉलिंगसाठी सुयोग येतोय. अंतिम षटक घेऊन मागच्या मॅचमध्ये अंतिम षटक त्याने हाताळलं होतं, पण आता 5 षटकार मारायचे आहेत. येतील का प्रश्न आहे, पण बघूया सुरुवातीच्या 2 बॉलमध्ये नक्कीच काय घडतंय त्यावर सगळं काही अवलंबून आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, हा चेंडू अलंगदा कार्पेट आणि या फटक्यांची काय या फटक्याने काही फरक पडणार नाही खिळकाईला. आता 5 चेंडू आणि करायचे आहेत धावा 29, म्हणजे 5च षटकार मारायचे आहेत. हवेचा प्रवाह आपण बघितला तर पश्चिमेकडनं पूर्वेच्या दिशेने हवा वाहते, त्यामुळे अगेन्स्ट द एअर खेळावं लागेल. यावेळेस हुक करताय, चेंडू जाईल सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. होकार आलाय. खरं तर देसाई संघाचं चुकलं कुठे, कारण आपण बघितलं तर पॉवर प्लेमध्ये धावाच नाही आल्या, केवळ 4 धावा आल्या. तिथे जर डबल डिजिटमध्ये धावा आल्या असत्या तर रिक्वायर्ड रेट कमी होत गेला असता, कारण मागच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या, पण पुन्हा तिसऱ्या ओव्हरमध्ये ऋतिकने केवळ 9 धावा दिल्या, तिथे 2 विकेटही त्याला मिळाले. हा चेंडू यावेळेस फाईन लेगला येतो, एक फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहे. आणि अशा प्रकारे आपण बघताय या मॅचमधला जो सस्पेन्स आहे, जी रंजकता आहे, ती रोचकता आहे, ती मात्र संपलेली आहे. आणि त्यामुळे आपण बघू शकाल आता 3 चेंडू 24. क्रिकेटमध्ये 6पेक्षा मोठा फटका नसतो, त्यामुळे इथे 3 षटकार जरी आले तरी 18 धावा होतील. तर नागावचे कॅप्टन येऊन थांबायचं आहे या आपण. आणि अशा प्रकारे आपण बघतायत एक सिंगल या दरम्यान पूर्ण केली जाते, केवळ औपचारिकता पूर्ण केली जाते मैदानावरती. खेळकाय संघाचा परफॉर्मन्स जबरदस्त राहिला. महेश पाटील पहिल्या मॅचला म्हणाले की आमच्या काही खेळाडू अनुपस्थित आहेत, पण जे काही खेळाडू आहेत त्यांच्याकडे आज त्यांनी जो परफॉर्मन्स दिला आहे तो कौतुकास्पद होता. हा चेंडू टॉप एज आहे, कुठलाही क्षेत्ररक्षक नाही त्या ठिकाणी आणि प्रयत्नही होणार नाही, कारण सामना पूर्णपणे खुला झालेला आहे. त्यामुळे इथे आपण बघू शकाल आता 1 चेंडू फक्त डिलिव्हर करायचं आहे आणि त्यानंतर खेळकाय संघाचं सेलिब्रेशन तुम्ही बघा. या नागावचे कॅप्टन. तर या ठिकाणी ठाणे जिल्ह्याचा शूरवीर, नाव त्याचं जित भोईर, याचं आगमन झालंय. जित भोईर यायचं आपण आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. स्वर्गीय रामदास स्मृती चषक 2023 या स्पर्धेमध्ये यायचं जित, आणि नक्कीच आपल्याला आयोजक इन्व्हाइट करतायत. अशा प्रकारे आई गावदेवी जय भोले क्रिकेट संघ खिळकाने सामना जिंकलेला आहे आणि उपांत्य फेरीमध्ये हा संघ प्रवेश करतोय. क्वार्टर फायनलमध्ये त्यांची गाठ असेल आई गावदेवी 12-13 नागाव या संघाची. एक चांगली बॅटल अंतिम मॅच, कारण मागच्या 2-3 मॅच आपण बघितल्या एकतर्फी झाल्या, प्रेक्षकांची निराशा झाली, कुठल्याही प्रकारे रोमांचकता बघायला मिळाली नाही, थरार बघायला मिळाला नाही. पण आपण अपेक्षा करूया या पुढच्या मॅचमध्ये तरी या एक आपल्याला काहीतरी रंगत बघायला मिळेल. आपण वळूया मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे. आणि मॅन ऑफ द मॅच आहेत पुन्हा एकदा महेश पाटील. 13 चेंडू ठोकलेल्या 42 धावा, कॅप्टन इनिंग. पुन्हा एकदा जबरदस्त टचमध्ये आपण बघतायत महेश पाटील यांना. यायचं महेश मॅन ऑफ द मॅच. अफलातून कामगिरी महेश पाटील यांची राहिली.